आज आपण बनवणार आहोत दोडक्याचं भरीत. खूप अप्रतिम बनतं, खायला खूप टेस्टी लागतं. बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही, तर हे भरीत ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला दोडकं आवडायला लागेल आणि खायला खूप छान लागेल. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला भरीत कशाप्रकारे बनवायचं याची आयडिया येईल. तर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्याला लागणार आहे तिथे अर्धा किलो दोडके. तर इथे मी अर्धा किलो दोडके घेतलेले आहे. त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे खूप मोठा, आणि मोठा एक कांदा बारीक असा कापून घेतलेला आहे. दोडके स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत. तर या कढईमध्ये आपण अशा प्रकारे कट केलेले दोडके सगळे टाकून घेणार आहोत आणि असेच गॅसवर चढवणार आहोत. हे ओले आहेत धुतल्यामुळे, तर याचं पाणी जळेपर्यंत आपण याला गॅसला खाली वर करून घेऊयात. तर अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि कोरडेच आपण कढईमध्ये छान भाजून घेऊयात. अगदी 2 मिनिटासाठी मी भाजून घेतलेले आहेत. आणि यामध्ये आता टाकते आहे 2 चमचे तेल, जेणेकरून आपले जे दोडके आहेत ते खूप छान फ्राय होतील. हे बघा, आणि जळणार पण नाहीत. तर अशा प्रकारे तेलात मिक्स करून घ्यायचे आहे आणि 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला हे मीडियम गॅसवर छानपैकी होऊ द्यायचे आहेत. ते बघा, इथे या स्टेजला आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि 4 ते 5 मिनटं मस्तपैकी मऊसूत होईपर्यंत याला भाजून घेऊयात. तर 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि याला अजून थोडंसं होऊ देऊयात, अगदी 1 ते 1.5 मिनिट. आणि हे बघा, अशा प्रकारे आपले दोडके तयार आहेत. तर याचं भरीत बनवण्यासाठी लगेच सुरुवात करूयात. तर हे आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये हे बघा, अशा प्रकारचे नरम झाले पाहिजेत. यापेक्षा जास्त नरम नको, नाहीतर त्याची चव जाईल दोडक्यांची. तर काढून घेतले आहेत प्लेटमध्ये. आणि इथे मी 3 चमचे तेल टाकत आहे फोडणीसाठी. यामध्ये आपण टाकूयात मोहरी अर्धा चमचा, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं. तेल छान गरम झालं, मोहरी तडतडली की आपण यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत. खूप छान हे भरीत बनतं. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा की तुमचं हे दोडक्याचं भरीत कसं बनलं होतं ते. तर मी लसूण खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आणि ते इथं आता आपण ॲड करूयात. चला, तर ही मोहरी आपली मस्तपैकी फुटलेली आहे आणि इथं आता लसूण टाकूयात. तर अशा प्रकारे, आणि लगेच आपण याच्यात कांदा टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला. तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही मोठाली 2 कांदीही इथे वापरू शकता. कांद्याने दोडक्याच्या भरीताची चव खूप छान लागते. तर असा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा आणि लसूण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि मसाले ॲड करायचे आहे. तर इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे 2 ते 2.5 चमचे. लाल तिखटचा वापर जास्त करत आहे कारण भरीताची चव खूप छान येते तिखटाने. आणि थोडीशी हळद अर्धा चमचा. छान मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये लगेच मी इथं पावभाजी मसाला ॲड करत आहे. तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही इथं गरम मसालाही टाकू शकता, म्हणजे भरीताची चव खूप छान येते मसाल्याने. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिठाचा वापर कमीच करायचा आहे, म्हणजे दोडके बारीक होतात शिजल्यानंतर. तर थोडंसं कमी वापरा, वरतूनही घेता येते लागलं तर. मी यामध्ये फोडणीमध्ये टाकलं आहे कारण मीठ सगळीकडे लागतं भाजीला, सुकी भाजी असल्यामुळे. त्याला छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवूयात 2 मिनिटासाठी, म्हणजे आपला मसाला छानपैकी दोडक्यामध्ये मिक्स होईल. तर हे बघा, अशा प्रकारे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि हे पाणी जळेपर्यंत आपल्याला याला गॅसवर होऊ द्यायचं आहे. आणि सराट्याच्या साहाय्यानेच याला बारीक असं
कट करून घ्यायचं आहे दोडक्यांना. अगदी सहज कट होतात, म्हणजे भरिताची चव खूप छान लागते. आणि हे पाणी जळेपर्यंत आपल्याला हे दोडके छान हाय गॅसवर परतून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. आणि हे तयार आहे आपलं भरीत दोडक्याचं. खायला खूप छान लागतं. मला नक्की आशा आहे की तुम्हाला हे भरीत आवडलं असेल आणि तुम्ही याला नक्की ट्राय करसाल. आणि तुमचं भरीत जर तुम्ही बनवलं तर कमेंट करायला विसरू नका की कसं झालं होतं. आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्यासाठी धन्यवाद.